आता माझ्यासोबत माझा लाडका मुलगा आदित्य आहे, माझी धर्मपत्नी दीपाली आहे आणि हा सुशील आहे. आता आम्ही नुकताच मराठी पिक्चर जो आला होता क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम, एक नंबर पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे. म्हणजे तर कळणाऱ्यालाच कळतो त्याचा मूळ हेतू काय आहे. तर पिक्चरचा मूळ हेतू जर कळला तर तो पिक्चर लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय वेगवान गतीने आणि उत्तम असं मार्गदर्शन करणार आहे. आपल्या मराठी शाळा का टिकत नाही आहेत त्याला प्रशासकीयसुद्धा कारणं आहेत, पण तरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं आता मी एक मराठी शाळेतला शिक्षक आहे. मला जाणीवपूर्वक त्या गोष्टी आत्मसात करून आपल्याला नव्याने चांगल्या मार्गातून आपल्या या मराठी माध्यमाच्या शाळा कशा टिकतील या दृष्टीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मराठी शाळेत मराठी मुलांना शिकवणं, आता माझ्या शाळेमध्ये 95% हिंदी भाषिक आणि मुस्लिम म्हणजे उर्दू भाषिक मुलं आहेत. मराठी आहे शाळा, पण मुलंच मराठी माध्यमाची नाही आहे. त्यामुळं मराठी माध्यमातल्या लोकांनी आपल्या मुलांना शाळेत घालणं खूप गरजेचं आहे. सांगताय फारच सुंदर. पण दीपाली कसं वाटलं तुला पिक्चर कसा वाटला? मी छान हां मला कळालं. आदित्य पण माझ्या त्यावेळी मेंटॅलिटी ज्या पद्धतीने होती, पण म्हणून मी तुला मराठी बोलण्यापासून कधी रोखलं का? हा पिक्चर माझा मुलगा लाडका आदित्य आहे. माझं प्रामाणिक मत होतं मराठी शाळेत घालणं, परंतु आमच्या सौभाग्यवती यांनी सांगितलं आपल्या जवळ समोर इंग्लिश माध्यम शाळा आहे, तर तुम्ही पोराला मराठी शाळेत का नाही सांगा. माझी इच्छा मी बोलले ना मान्य केलं.